सर्वांना सर्वप्रथम जय भीम। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मंडळी, त्याचप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आम्हा सर्वांचे नेते, या गोरगरीब जनतेचे कैवारी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ साळवे व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना 2013ला स्थापन झाली। त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा झंझावात हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असताना मावळ तालुक्यामध्ये गेली 5 वर्षे झाली असताना मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष या पदावरती कार्यरत आहे। परंतु स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं एक धोरण आहे की समाजकारण 60% आणि राजकारण 30% असा फॉर्म्युला ठरत असताना त्या अनुषंगाने आमचे माझे जवळचे सहकारी निलेश मोहनराव गायकवाड हे कामशेत शहरामध्ये शहर अध्यक्ष पदावरती काम करत असताना पक्षाच्या नियमाने व धोरणाच्या नियमानुसार निलेश मोहन गायकवाड यांना पक्ष कार्यकारिणीच्या चर्चेमध्ये त्यांना युवक तालुकाच्या बॉडीवर किंवा तालुक्याच्या वरिष्ठ बॉडीवरती घेण्याचं सर्वांमते या ठिकाणी ठरलेलं असून त्यांच्या जागेवरती आम्ही गंगाधर उर्फ रणधीर उर्फ गंगा बुधजी यादव यांची कामशेत शहर अध्यक्षपदी नियुक्ती करत असताना त्यांचा कार्याचा जर झंझावात पाहिला असेल तर पक्ष श्रेष्ठीसाठी व पक्षवाढीसाठी त्यांनी कामशेत शहरामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे। आदरणीय मग कामशेतचे आमचे सरपंच रुपेश उर्फ बंटी गायकवाड यांच्याबरोबर पक्षाची ज्यावेळेस सरपंच पदाची धोरा हातात घेतल्यानंतर त्यांना वेळोवेळी त्यांनी साथ दिलेली आहे। आदरणीय आमचे सर्वांचे नेते रमेश भाऊ साळवे यांच्याही सातत्याने कामामध्ये ते कार्यरत असताना आमच्या सर्वांमध्ये आज त्यांना कामशेत शहर अध्यक्ष पदाची नियुक्तीचं पत्र थोड्या वेळात राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना देणार आहे। तरी त्यांना माझी विनंती आहे की आपण याच्या मागे जो पक्षासाठी वेळ दिलेला आहे, कार्य केलेलं आहे, असंच पुढे चांगलं काम करत राहावं अशी मी त्यांना मावळ तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना एक विनंती करतो, एक आग्रह करतो आणि त्यांना थोड्याच वेळामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांच्या शुभ हस्ते व कोंडीबा रोकडे यांच्या शुभ हस्ते त्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात येत आहे। जय भीम। सर्वप्रथम इलेक्ट्रिक मीडिया या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे सर्व पत्रकार बंधू, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गोरगरीब जनतेचे लाडके नेते आदरणीय रमेश भाऊ साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि केंद्रीय कार्यालय कुसगाव बुद्रुक या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कामशेत शहर या शहराचे अध्यक्ष निलेश भाऊ गायकवाड यांना 5 वर्ष पक्षाने पद देऊन काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली होती। शहर अध्यक्ष असतील आणि त्यांची सर्व कार्यकारिणी यांनी 5 वर्षाच्या काळामध्ये पक्षाची लोकांची जबाबदारी सांभाळून काम केलेलं आहे। परंतु पक्षाच्या नियमाप्रमाणे 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण त्या जागी दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या तरुणाला, दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे। त्या संदर्भामध्ये या मावळ तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र बबनरावजी ओहळ आहेत, कामशेत गावचे विद्यमान सरपंच बंटी उर्फ रुपेश गायकवाड आहेत, पक्षप्रमुख रमेश भाऊ साळवे आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये रणधीर बुधाजी यादव यांना आपण कामशेत शहराच्या अध्यक्षपदी नियुक्त करणार आहोत।
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं ध्येय धोरण असं आहे, 90% समाजकारण आणि 10% राजकारण. गाव तिथं शाखा, घर तिथं झेंडा, हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा आहे. आणि अध्यक्षांनी आपल्या बाईटमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि आमचे सर्व कार्यकर्ते अनेक घटकांसाठी काम करत असतात. मग शेतकरी राजा असेल, बळीराजा असेल, कष्टकरी कामगार असेल. आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय रमेश भाऊ साळवे यांची भूमिकाच ही असते की सर्वसामान्य जनतेसाठी काम करी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आणि त्या कामातूनच एक तरुण कार्यकर्ता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये गेले अनेक वर्ष रणधीर बुधाजी यादव काम करीत आहेत. आणि त्यांचं काम आणि पक्षप्रमुखांवर असणारी निष्ठा या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन रणधीर बुधाजी यादव यांना कामशेत शहराचं शहर अध्यक्षपद देण्याचं सर्वानुमते निर्णय झालेला आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आदरणीय तालुका अध्यक्ष असतील, रमेश भाऊ साळवे असतील, बंटी भाऊ असेल, मी स्वतः असेल, आमच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रणधीर भाऊला आपण अध्यक्षपद देऊन त्यांची नियुक्ती जाहीर करणार आहे. आणि ही नियुक्ती जाहीर झाल्यानंतर पक्षप्रमुखांचा कायम आदेश असतो की तुम्हाला दिलेलं पद हे सर्वसामान्य लोकांसाठी, माय मावल्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम केलं पाहिजे, लोकांच्या हिताचं काम केलं पाहिजे, लोकांच्या कल्याणाचं काम केलं पाहिजे. हीच एक रमेश भाऊंच्या विचाराची, मनाची खुणगाट असते. आणि त्यांच्याच विचारावर आम्ही सर्व मावळ तालुक्यामध्ये काम करत असतो. खऱ्या ह्या नियुक्त्या आम्ही गेले 6 महिन्यापूर्वीच करणार होतो, परंतु नगर परिषदा, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या. आणि त्या निवडणुका चालू असताना आपण असं काही करणं चुकीचं होतं. म्हणून पक्षप्रमुखांनी आम्हाला आदेश दिला होता की आपण या सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आपण प्रत्येक विभागाला असतील त्या नियुक्त्या आपण पूर्ण करणार आहे. आणि त्याचंच निमित्त आज या ठिकाणी पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये रणधीर भाऊला कामशेत शहराचं अध्यक्षपद आम्ही सर्वजण देणार आहोत. आणि अध्यक्षपद दिल्यानंतर रणधीर भाऊंनी समाजासाठी, लोकांसाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये काम केलं पाहिजे. एवढेच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे कामशेत शहर हे शहर या तालुक्यामध्ये एक प्रमुख ग्रामपंचायत असणारं शहर आहे. आणि तिन्ही मावळांचं त्या शहराला कनेक्टिव्हिटी असल्यामुळे या शहराचं जे भौगोलिक स्वरूप आहे ते लक्षात घेता तालुक्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारं हे शहर आहे. या शहराचं सरपंचपद स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे बंटी उर्फ रुपेश गायकवाड यांनी भूषवत आहेत. आणि असं असताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूचीवर आधारित असून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची वाटचाल ही समतेच्या मार्गाने आहे. आणि समतेच्या दिशेने असताना पक्षाची भूमिका समतेला साथ आणि विषमतेविरुद्ध लढा अशी प्रमुख भूमिका असल्यामुळे या तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये कुठेही जातीयवाद होणार नाही, कुठं अन्याय होणार नाही
आणि समाज बांधव आणि बहुजन समाज हा कसा एकत्रित ठेवता येईल या दृष्टिकोनातून गेले 13 वर्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते काम करत आहेत आणि त्यामुळे गावागावामध्ये अशांतता किंवा काही विचित्र घडत नाही आणि सर्व गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गेले 13 वर्ष सातत्याने सुरू आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोंडीबानी सांगितलं, तालुका अध्यक्ष बबनराव ओहाळ यांनी सुद्धा सांगितलं की पक्षाची प्रमुख भूमिका ही समाजकारण करणं आणि उरलेला जो विषय आहे, जी टक्केवारी आहे, त्यामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी योग्य विषय असेल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना, त्या पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ही आजपर्यंत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने घेतलेली आहे. आणि त्या माध्यमातूनच तालुक्यामध्ये अनेक गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, हे घडवण्याचं काम प्रत्येक वेळी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. आणि भविष्यातही हीच भूमिका ठेवून आपण पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण ठेवलेली आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका आणि त्यांना विजयी करण्याच्या माध्यमातून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे, काम केलेलं आहे. आणि त्याची दखल घेऊन या निवडणुकीपूर्वी पंचायत समितीवर आम्ही जागा मागितली नाही, परंतु या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की त्या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला पंचायत समितीमध्ये स्वीकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि नुकतंच काल राज्य सरकारने त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे की यापूर्वी पंचायत समितीमध्ये स्वीकृत सभासद हा नव्हता, परंतु आता राज्य सरकारने निर्णय घेतल्यामुळे ते परिपत्रक लवकरच जाहीर होईल. ते परिपत्रक सर्व विभागाला प्राप्त होईल आणि त्यानंतर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून पंचायत समितीची एक पहिली जागा मागण्याचं काम हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी आग्रही राहणार आहे. आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मागे गेले कित्येक माझ्या अंदाजाप्रमाणे 4 ते 5 वर्ष निलेश गायकवाड यांनी त्या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. वेळोवेळी प्रोटोकॉल पाळण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत आणि म्हणून नवीन त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये एक चांगलं नेतृत्व म्हणून, ज्याच्याकडे संघटन कौशल्य आहे, ज्यांच्याकडे मित्र आहेत, असं नेतृत्व त्या ठिकाणी आमच्या नजरेसमोर होतं. आणि म्हणून सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की रणधीर उर्फ गंगा बुधाजी यादव यांना त्या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून आपण नियुक्त करावं. आणि सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन, सर्वांचं विचार ऐकल्यानंतर मीही त्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलो. आणि आज या ठिकाणी रणधीर उर्फ गंगा बुधाजी यादव यांना कामशेत शहराध्यक्षपदी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जाहीर करतो. आणि नवनिर्वाचित शहराध्यक्ष रणधीर उर्फ गंगा बुधाजी यादव यांनी ती जबाबदारी योग्य पद्धतीने स्वीकारावी आणि समाजातील सर्व घटकांना
न्याय देण्याचं, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं काम त्यांनी भविष्यात करावं. कुठेही अन्याय अत्याचार होणार नाही याची सुद्धा आपण दखल घ्यावी आणि गावामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशा पद्धतीचं वर्तन करावं. आणि त्यांच्या या पुढील वाटचालीस मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना त्यांच्या पुढील कार्यास, त्यांच्या पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय. या मित्र परिवार या. सनी भाऊ चल ये ना बरं पहिलं पिंका कुठे सरपंच या ना सरपंच. बाई बाई पुढं लागतो. अरे हे टाकू का रे पट्टी पिंका आहे ना, म्हणजे ते हे होईल ना. आता प्रेसला येणार तू टीव्ही मध्ये. अटेन्शन मध्ये उभा राहा. त्या काकाचा बघ पाय फ्रॅक्चर आला. पत्रक दे ना तोपर्यंत. हा ओके. फक्त एकच प्रश्न. हा ज्यावेळेस शहराध्यक्ष असतो, त्याची नियुक्ती होत असते, त्यावेळेस जुना जो शहराध्यक्ष असतो त्याला बोलवलं जातं, परंतु या ठिकाणी आता आपले जे जुने शहराध्यक्ष आहेत ते या ठिकाणी दिसत नाही. नेमकं कारण काय? नेमकं कारण असं काय नाही, कल्पना दिलेली आहे. प्रत्येकाला कार्यकाल ठरलेला आहे. पक्षाची भूमिका अशी आहे की एकाच जागेवरती सातत्याने एखादा पदाधिकारी न ठेवता त्याला पुढील वाटचालीस किंवा त्याला आपण बढती देऊन त्याचं पुनर्वसन आपल्याला करता येईल. परंतु त्या जागी नवीन पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्या कामाचा अनुभव यावा आणि तेही चांगलं काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देता येईल अशा हेतूने आपण हा निर्णय घेतलेला आहे. ओके, शुभेच्छा. राहू दे हे आपलं फायदा आहे.